हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. आज आपण 12th इंग्लिश टेक्स्ट बुकमधील सेक्शन 1 प्रोज, जे परीक्षेला प्रोजवरील प्रश्न 30 मार्काला येतात, ते आपण विस्तारित प्रश्नपत्रिका कशी स्वरूपात असते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आज आपण सेक्शन 1 प्रोज यामधील 1.1 ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, आर के नारायण लिखित हा पाठ इथे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, एका ज्योतिषाचा दिवस. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड ऑन इट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. एके दिवशी दुपारी नित्यनेमाप्रमाणे त्याने आपली बॅग ओपन केली. बॅगेत असलेले व्यावसायिक साहित्य त्यांनी पसरले किंवा काढले. पंक्च्युअली म्हणजे नित्यनेमाप्रमाणे, प्रोफेशनल इक्विपमेंट म्हणजे व्यावसायिक साहित्य, which consist of a dozen cowrie shells. Cowrie shells म्हणजे अ सी ॲनिमल, कवड्याचे शिंपले, आणि त्या बॅग डझनवर कवड्याचे शिंपले होते. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मॅस्टिक चार्ट्स ऑन इट. एक चौकोनी तुकडा कपड्याचा होता, जो कपडा एकदम त्या कपड्यावर अस्पष्ट असे रहस्यमयरित्या, मॅस्टिक म्हणजे रहस्यमय किंवा गूढरित्या त्या कपड्यावर लेखन केलं होतं, असा एक चार्ट्स होता. अ नोटबुक, एक वही, अँड बंडल ऑफ पामरिया रायटिंग, म्हणजे पामरिया म्हणजे अ काइंड ऑफ पाम, ताडवृक्ष आपण म्हणूया. जुन्या काळामध्ये आता जसे स्मूथली पुस्तके वह्यावर लिखाण केलं जातं, पुस्तक आणि वह्याचे कागद येतात आपल्याकडे खूप स्मूथ, असे कागद त्या काळात नव्हते. हे ताडवृक्ष असायचं, पामवृक्ष, त्याच्या जे साली असायचे त्या सालीवर लिहिलं जायचं, आणि असं त्या सालीवर लिहिलेलं बरंचसं साहित्य गुंडाळून त्याच्याकडे एक बंडल त्याच्याकडे होता. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी रहस्यमयरित्या लिहिल्या असतील. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडेंट विथ स्कॅड ॲश वर्मलिन. आता बघा, आणि त्याच्याकडे पवित्र भस्म शिंदूर पासल्यामुळे त्याचे मस्तक तेजस्वी भासत होते. आता इथे आपण समजून घेऊया रिस्प्लेंडेंट या शब्दाचा अर्थ होईल ब्राईट, शायनिंग अँड इम्प्रेसिव्ह, तेजस्वी. दुसरा शब्द इथे डिफिकल्ट आलेला आहे, मिरलियन, म्हणजे इथे सिंदूर आपण घ्यायचा आहे. तर या शब्दाचा अर्थ आपल्याला इथे समजला, पवित्र भस्म आणि सिंदूर पासल्यामुळे त्याचे मस्तक तेजस्वी भासत होते. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ शार्प अबनॉर्मल ग्लेम विच वॉज रिअली ऑन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर. तर ह्या शब्दाचा अर्थ इथे अशा पद्धतीने होऊ शकतो, त्याचे डोळे तीक्ष्ण आणि विलक्षण चमकत होते. पुढे बघूया. बट विच इज सिम्पल क्लायंट टूक टू बी ए प्रोफॅटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. खरे तर ती ग्राहकांना सतत शोधणारी नजर होती, पण त्याच्या साध्या भोळ्या ग्राहकांना मात्र त्या नजरेत तो ज्योतिषी वाटायचा, साध्या भोळ्या लोकांना, आणि त्यांना दिलासा वाटायचा की बाबा हाच असा आहे की जो, हा एकमेव असा आहे की जो आपल्या समस्या सोडवेल, आणि हा एक चांगला ज्योतिषी आहे, आपल्या भविष्यात पुढं काय वाढून ठेवलं देवानं हे आपल्याला खूप चांगलं भविष्य हा सांगेल, असं लोकांना, साध्या भोळ्या लोकांना किंवा त्याच्या ग्राहकांना भास व्हायचा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरबली इनहॅन्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज देअर वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड डार्क whiskers which streamed down his cheek. Even a half-wet's eyes would sparkle in such a setting. Enhanced म्हणजे increased
म्हणजे वाढणे या अर्थी होईल. बघा, त्याचे रंगवलेले कपाळ आणि गालावर पसरलेल्या दाट मिशा याच्या मधोमध असलेल्या त्याच्या डोळ्यामधील तेज आणखीन प्रखर वाटत होता. अर्थात एखाद्या वेडसर व्यक्तीचे डोळे देखील अशा कोंदणात तेजस्वी वाटले असते. जणू याचा सर्वाचा परिणाम अधिक खुलावा म्हणून की काय, त्याने डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा बांधला होता. टू क्राउन द इफेक्ट ही वूड अ saffron colored turban around his head. This color scheme never failed. आता तिने जी रंगसंगती केली होती ती कधी फिकी पडत नव्हती. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. बघा, कॉस्मॉस एक प्रकारचं फूल आहे. डेलिया हे पण एक फूल आहे एक प्रकारचं. डेलिया किंवा डेलिया आणि किंवा कॉस्मॉस फुलाकडे जशा मधमाशा आकर्षित होतात तसे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. थोडक्यात एखाद्या फुलाकडे जशी मधमाशी आकर्षित होते, इथं डेलिया आणि कॉस्मॉस या फुलाचं उदाहरण दिलं आहे. तसे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. त्याच्या रंग रूपावरून लोक भाळायचे आणि लोकांना वाटायचं तो कोणी एक चांगला मोठा ज्योतिषी आहे. He sat under the bough of spreading termined tree which flanked a path running through the town hall park. टर्माइंड या शब्दाचा अर्थ होईल चिंचेचं झाड. प्लँक्ड टू बी सिच्युएटेड ॲट द साइड ऑफ म्हणजे च्या बाजूला किंवा च्या कडेला पसरलेलं. तरी हा वाक्याचा अर्थ अशा पद्धतीनं इथे होईल. वाहत होते असं म्हणायला काय हरकत नाही. थोडक्यात काय, त्या रस्त्यावर किंवा त्या जागेवर तो जिथं बसत होता त्याच्या जवळपास गर्दी खूप असायची. लोक अप अँड डाऊन करायचे. खूप नॅरो रोड होता, पण सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत लोकांची ये जा तिथून असायची. खूप लोक त्यातून जात होते. म्हणजे एक विशिष्ट हमरस्ता आपण म्हणायला काय हरकत नाही आहे. महत्त्वाचा रस्ता असेल त्या बाजारामधला किंवा त्या गावातील. व्हरायटीज ऑफ ट्रेड अँड ऑक्युपेशन वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. त्याच मार्गामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आणि वेगवेगळे ट्रेड करणारे वेगवेगळे विक्रेते त्या मार्गात असायचे. जसं मेडिसिन सेलर, औषध विक्रेते असेल, सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक म्हणजे वस्तू आणि भंगारचे वस्तू विक्रेते, चोरलेले लोखंडी वस्तू तिथे भेटायचे. मॅजिशियन म्हणजे जादूगार अँड ऑल अबव असे बरेच आहे. आणि ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ म्हणजे स्वस्त कपडे विकणारे दलाल. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. दिवसभर संपूर्ण शहरात दिवसभर प्रचंड गर्दी त्या रस्त्यात असायची. त्या टाउन हॉलमध्ये शहरात जवळपास. नेक्स्ट टू हिम इन कोस्पिरियसेस म्हणजे बघा बीइंग नॉइसी अँड लाऊड मोठ्याने ओरडणारे आणि आरोळ्या देणारे. केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट हू गेव हिज व्हेरी ए फॅन्सी नेम इच डे. त्याच्या शेजारी मोठ्याने ओरडत एक जण तळलेले शेंगदाणे विकत असे. तो रोज त्याच्या तळलेल्या शेंगदाणाला मजेशीर आणि खूप गमती जमती नावे देत होता. एखाद्या दिवशी तो कसा म्हणायचा बघा, बॉम्बे आईस्क्रीम म्हणजे चला बॉम्बे आईस्क्रीम घ्या, बॉम्बे आईस्क्रीम घ्या, बॉम्बे चविष्ट शेंगदाणे माझे खावा, अशा आरोळ्या तो ठोकायचा. लगेच बदलून त्या दिवशी किंवा पुढच्या दिवशी तो अशा आरोळे ठोकायचे, दिल्ली आल्मंड, चला दिल्ली आल्मंड खावा,
म्हणजे दिल्लीचे बदाम खावा अशा आरोळ्या तो ठोकायचा. अँड ऑन थर्ड आणि तिसऱ्या दिवशी कधी कधी तो राजा मेजवानी असं तो बोलायचा. राजा जसा खातो तशा पद्धतीने एकदम तुम्हाला डिलिशियस इथे माझे शेंगदाणे भेटतील या, असं तो लोकांना उत्साहानं आरोळ्या ठोकायचा. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि परत तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी वेगळ्या पद्धतीने तो आरोळ्या ठोकत असेल किंवा सांगत असेल, लोकांना वेगवेगळ्या नावाने संबोधत असत. त्याच्या शेंगदाण्याला लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तो संबोधत होता. अँड पीपल फ्लॉक्ड टू हिम. आणि लोकही त्याच्याकडे धावत यायचे आणि लोक त्याच्याकडे जायचे, गर्दी करत असेल. फ्लॉक्ड टू हिम म्हणजे त्याच्याकडे गर्दी करत असणे किंवा करत असत. अ कन्सिडरेबली पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड म्हणजे वेस्टेड टाइम टू जस्ट हँगिंग अराउंड इडली, रेंगाळत किंवा घोटाळत असेल. असा सुद्धा क्राऊड असायचा की तो काही खरेदी करायचा नाही, पण तो अशा नावानं संबोधत होतं त्याच्या शेंगदाण्याला, त्यामुळे जस्ट गंमत म्हणून लोक तिथं रेंगाळत होते. बिफोर ॲस्ट्रोलॉजर्स टू. आणि यातील बरीचशी गर्दी ज्योतिषापाशी पण रेंगाळत असायची, नुसतं ज्योतिषाकडे जायचे. आता असे लोक असतात बघा, बाजारामध्ये नुसतंच फिरत राहतात, तिथे काय चाललंय इथे काय चाललंय हे बघतात. अशाच पद्धतीनं लोक खूप गमतीशीररित्या रेंगाळत राहायचे, जायचे, कधी ज्योतिषाकडे, कधी त्या शेंगदाणा विकणाऱ्या व्यक्तीकडे. द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्सलेटेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ प्लेयर विच क्रॅक्ड अँड स्मोक्ड अप अबव द ग्राउंडनट heap nearby. Half the enhancement of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. आता ह्यामध्ये आलेले अजून काही अवघड शब्दार्थ आपण इथे बघूया. प्लेयर म्हणजे ज्योत, इनहॅशमेंट म्हणजे जादुई किंवा किमया. तर ह्या शब्दाचा अर्थ आपण इथे समजून घेतलेला आहोत. आता ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ सोप्या भाषेत इथे आपण समजून घेणार आहोत. यातील बरीचशी गर्दी ज्योतिषापाशी रेंगाळीत असे. ज्योतिषी शेजारच्या शेंगदाण्याच्या ढिगावर ठेवलेले तडतड करीत पेटणाऱ्या ज्योतीच्या प्रकाशात आपला धंदा करीत असे. या ठिकाणात जे जादुई वलय प्राप्त झाले होते त्याचे निम्मे श्रेय नगरपालिकेने तिथे दिव्याचे प्रकाशाची सोय न करण्याला होते. म्हणजे नगरपालिकेने तिथे दिव्याची सोय केली नव्हती, हे लक्षात घ्या. जो शेंगदाणा तळत होता आणि त्याच्यामधून जे ज्योत बाहेर पडत होते त्याच्या प्रकाशामध्ये तो ज्योतिषी तिथे बसायचा आणि त्यामध्येच तो लोकांना ज्योतिष भविष्याचं ज्ञान द्यायचा किंवा भविष्य सांगायचा. द लाइटिंग प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट. दुकानाच्या दिव्यामुळे ती जागा थोडीफार का होईना उजळून निघत असे. म्हणजे तिथे एक चांगला उजेड दिसत असेल त्या दुकानाच्यामुळे, तो शेंगदाणे विक्रेता जो होता ना त्याच्यामुळे. 1 or 2 had hissing gas lights, some had naked flare stuck on poles, some were lit up by old cycle lamp, and 1 or 2 like the astrologers managed without light of their own. बघा आता ह्या प्रकाशाची अवस्था कशी आहे आणि तिचं स्वरूप कसं आहे हे आपण इथे समजून घेणार आहोत. 1 or 2 had hissing gas light. hissing gas light म्हणजे फुसफुस करणारे गॅस, आवाज करणारे गॅसचे दिवे. some had naked flare stuck on poles. बघा काही खांबावर उघड्या मशाली लटकल्या होत्या. some were lit up by old cycle lamp. काहीकडे जुने सायकल दिवे लावलेले होते. अँड 1 or 2 अशाच प्रकारे 1 किंवा 2.
like the astrologers managed without light of their own. आणि ज्योतिषासारखेच आणखी एक दोघे जण स्वतःच्या दिव्याशिवाय आपलं काम चालवित होते. म्हणजे सर्वांच्याकडे काही दिवे नव्हते. अशाच प्रकाशामध्ये काही जे ट्रेडर्स होते ते आपले इथे काम चालवत होते. इट वॉज बी वाइल्डरिंग क्रिसर्स ऑफ लाईट रे अँड मुव्हिंग शॅडो. आता इथे अवघड आलेले डिफिकल्ट आलेले शब्द आपण इथे बघूया. बिविल्डरिंग म्हणजे गोंधळून टाकणारा, विस्मयकारी असा इथे शब्द येतो. तर या वाक्याचा अर्थ इथे आपण सोप्या भाषेतच समजून घेऊया. बघा गंमत काय होती, तिथं पडणारा जो प्रकाश झोत असेल किंवा हलणाऱ्या सावल्या असेल यांच्यामध्ये एक प्रकारचा खेळच, एक विस्मयकारक खेळ चालू होता असा भास तिथे व्हायचा. दिस suited द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. अर्थातच त्या ज्योतिषाची सोय खूप छान झाली होती. त्याला सेपरेट असे दिवे आणण्याची आवश्यकता भासत नव्हती. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स वेन ही बिगेन अ लाईफ. त्याचे कारण अगदी साधे होते. आयुष्याच्या सुरुवातीला त्याला ज्योतिष बनण्यामध्ये रस नव्हता किंवा त्याचा तसा हेतू नव्हता. कारण काय, पुढच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची त्याला सुद्धा काही कल्पना नव्हती. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. स्वतःच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ह्याची कल्पना तुसुभर त्याला नव्हती, तर तिथं दुसऱ्यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याची कल्पना असणं शक्यच नाही आहे. परंतु ही वॉज ॲज मच ॲज स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसेंट कस्टमर. म्हणजे त्याचे काही इनोसेंट कस्टमर होते, भोळे बाबडे जे कस्टमर होते, त्या कस्टमर एवढाच तो अनभिज्ञ होता त्याच्या भविष्याविषयी. पण बिचारे भोळे बावडे जे कस्टमर होते ते त्याच्यावर विश्वास ठेवायचे. एट ही सेड थिंग विच प्लेज्ड अँड ॲस्टोनाइश्ड एव्हरीवन. कारण त्या बोलण्यात अधिकतर त्याचा अभ्यास, सराव आणि धूर्तपणे अंदाज वर्तवण्याची खुबी होती तिची. या खुबीमुळं, या वैशिष्ट्यामुळं लोक फसले जायचे आणि त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचं आणि भविष्य ऐकण्यासाठी लोक येत असत. इट वॉज ॲज मच ॲज हॉनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. बघा तो भविष्य सांगत होता खरं, पण तो एखादे दररोज काम करणाऱ्या कामगारासारखं त्यालाही मेहनत घ्यावी लागत असे प्रामाणिकपणे. आणि त्याच वेळी तो संध्याकाळी दिवसभर काम करून जसं कामगार घरी पैसा घेऊन जात होतो तसाही तो घेऊन जात असेल घरी कमाई करून. हे त्याच्या मेहनतीचं फळ होतं बरं का. कारण ज्योतिषी सांगायचं म्हटलं तर तसा पेहराव त्याला करावा लागायचा, अभ्यास करावा लागायचा आणि लोकांना एक विश्वास द्यावा लागायचा त्याला. म्हणून इथं त्याला इतर कामगारासारखा मेहनत प्रामाणिकपणे माणसासारखं त्याला करावं लागत होते, हे आपल्याला इथे स्पष्ट होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. पाठीमागील कोणताही विचार न करता किंवा कोणताही पुढील प्लॅन करता त्यानं गाव सोडला होता. कुठलाही विचार न करता, कुठलीही योजना न आखता त्यानं गाव सोडला होता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क of his forefather, namely tilling the land, living, marrying and reaping in his cornfield and ancestral home. तिथे राहिला असता तर आपल्या पूर्वजाचा, फोरफादर्स म्हणजे पूर्वजांचा कामधंदा करीत राहिला असता, म्हणजे शेतीवाडी, घरदार, लग्न संस्कार
आणि कॉर्नफिल्ड म्हणजे मक्याच्या शेतामध्ये तो राबत राहिला असता, गावी राहिला असता तर, हे इथे आपल्याला समजलं. बट दॅट वॉज नॉट टू बी, पण तसे व्हायचे नव्हते त्याच्या आयुष्यामध्ये. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन, कुणालाही न सांगता तो घर सोडून त्याला पळणं भाग पडलं. अँड ही वुड नॉट रीच टिल ही लिफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 मील, आपलं गाव शेकडो मैल मागे सोडून येईपर्यंत थांबणेही त्याला शक्य नव्हतं. का तर ते आपण आता पुढील पॅराग्राफमध्ये समजून घेणार आहेत. असं काय त्या ॲस्ट्रॉलॉजर्सवर संकट कोसळलं की ज्यामुळे त्याला 100 मैल सोडून दुसऱ्या टाउनमध्ये येऊन राहावं लागलं आणि एक ज्योतिषाचा वेश घेऊन त्याला संसार चालवावा लागला, हे आपण पुढील पॅराग्राफमध्ये बघणार आहोत. टू बी कंटिन्यूड. नेक्स्ट पॅराग्राफ. लेट्स स्टार्ट. नेक्स्ट सेंटेन्स. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन प्लॉड बिटवीन. म्हणजे त्या गावकऱ्यांच्या दृष्टीनं त्याला भेटणं म्हणजे समुद्र पार करण्या इतकी मोठी गोष्ट होती. एवढा लांब तो आला होता, सर्व गाव आणि आपली वडिलार्जित शेती व्यवसाय सर्व सोडून. He had working analysis of mankind's trouble, marriage, money and the tangles of human ties. बघा, लग्न, पैसा आणि मानवी नात्यामध्ये जी गुंतागुंत आहे, म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या नात्यामध्ये जे काही अडचण आहे, कुणाचं लग्न ठरत नसेल, कुणाचं लग्न ठरलेलं आहे पण कुटुंबात पटत नसेल, या सर्व गोष्टीवर किंवा मनुष्यजातीच्या सामान्य समस्या ज्या असतात त्याचे व्यावहारिक विश्लेषण तो चांगल्या पद्धतीने करत असत. त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज प्रिस्पेक्शन, म्हणजे खूप प्रदीर्घ सरावामुळे त्याला त्याचं ज्ञान अधिक गाढ आणि प्रदीर्घ झालं होतं, परिपूर्ण तो झाला होता. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. फक्त एखादा व्यक्ती त्याच्याजवळ बसला भविष्य ऐकण्यासाठी तर 5 मिनिटामध्ये त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय घडलं आहे किंवा काय चुकीचं घडलंय त्याचा तो सल्ला देत असे, त्याचं तो विश्लेषण तो अधिक चांगल्या पद्धतीने तो करत असेल किंवा त्याला 5 मिनिटामध्ये पुढील व्यक्तीच्या समस्या समजत होत्या, असं आपण इथे म्हणू शकतोय. नेक्स्ट सेंटेन्स बघा. ही चार्जड 3 पाय पर क्वेश्चन, नेवर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. म्हणजे बघा, तो किती चार्ज करायचा की 3 पैसे चार्ज करायचा. समोरचा व्यक्ती कमीत कमी 10 मिनिटं बोलल्याशिवाय तो तोंड उघडत नसे. बघा, इथे तुमच्या लक्षात आलं असेल 3 पैसा म्हणजे हे भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधीची गोष्ट आर के नारायणने लिहिलेली होती. कारण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हे पैसा काही वर्षानंतर बंद झालेला आहे. 3 पैसा 5 पैसा हे बंद होत आलेले आहेत. म्हणजे खूप जुनी कथा आहे, आपल्याला समजते. पण तो इतका बेरकी होता बघा, पुढच्या माणसाचं 10 मिनिटं ऐकून घ्यायचं आहे. आणि बघा, पुढचा व्यक्ती बसला आणि तो 10 मिनिटं बोलला ना, आपल्यालाही कळेल की त्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि त्याच्या समस्या काय आहेत. पुढचा माणूस धडाधडा बोलायला लागायचा, त्यावेळी त्याला बरंचसं समजायचं हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे तो तिथे तोंड उघडत नव्हता. आणि का तोंड नाही उघडत होता हे तुम्हाला ही अधिक इथे समजेल. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर ए डझन आन्सर अँड ॲडवाईस. समोरचे व्यक्ती जो कमीत कमी 10 मिनिटे बोलल्याशिवाय तो तोंड उघडत नव्हता हे आपण पाहिलं. त्यामुळं काय व्हायचं की ऑटोमॅटिक त्याला डझनभर उत्तरे सल्ले देण्यास भरपूर माल मसाला मिळायचा. हा माल मसाला पुढचाच व्यक्ती द्यायचा. ओके, त्याला काय घटना घडलेल्या आहेत तो 10 मिनिटं त्यांचा ऐकून घेतल्यामुळे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गॅझिंग ॲट हिज प्लॅम.
त्या व्यक्तीला काही सल्ला देण्याच्या आधी, सांगण्याच्या आधी तो काय करायचा, समोरच्या माणसाच्या तळहात निरखून पाहत आणि म्हणायचं. आता भविष्यवाले असेच करतात, तुम्हाला माहित आहे. आपला हात घेऊन त्या हातात भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतात. इन मेनी वे यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. मग तो कसा म्हणायचा बघा, तुमच्या कष्टाच्या तुलनेने हवे तेवढे यश तुम्हाला अनेक बाबतीत मिळत नाही. 9 out of 10 were disposed to agree with him. म्हणजे काय हो, 10 पैकी 9 जणांना तरी त्याच्या बोलण्याशी सहमत व्हावं लागत असे किंवा त्याच्यावर विचार करावा लागत असेल. त्यांना असं वाटायचं, हा यार, हा सांगतो तरी बरोबर आहे, असंच घडतं, असं लोकांना वाटायचं. इज 3 any woman in your family, maybe even a distant relative who is not well disposed towards you, or he gave an analysis of character. Most of your trouble are due to your nature. पुढे काय म्हणायचं बघा, तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे जिचे तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत. म्हणजे ते तुमच्याशी वाईट चित्ते किंवा स्वभावाचे विश्लेषण तो करत पुढे असं म्हणायचा, हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर ही इज. तुमचे बहुतेक त्रास तुमच्या स्वभावामुळे होत आहेत. अर्थात शनी या ठिकाणी असताना तुम्ही आणखीन वेगळे कसे असू शकणार म्हणा. म्हणजे थोडक्यात तुमच्या भविष्याला किंवा तुम्हाला शनीची साडेसाती आहे असा तो लोकांना भीती घालायचा. आणि समजून घेऊया. यू हॅव ॲन इम्पेटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर. म्हणजे तुमचा जो उतावळा स्वभाव आहे किंवा तुम्ही खूप जे भावनिक होत आहे, या भावनिकमुळंच तुम्हाला, या तुमच्या उतावळ्या आणि भावनिक स्वभावामुळंच तुम्हाला त्रास होतो. किंवा तुम्ही वरून कठोर दिसताय, उग्र दिसताय, पण आतून खूप तुम्ही साधे भोळे आहात आणि तुमचा स्वभाव खूप चांगला आहे असं तो म्हणायचा. म्हणजे थोडक्यात तुम्ही नारळासारखे कठीण दिसताय पण आतून खूप तुम्ही मऊ आहात, असं लोकांना गोड गोड बोलून आपल्याकडे तो अट्रॅक्ट करायचा, लोकांना खुश करायचा. त्याच्या बोलण्यामुळे लोक खुश व्हायचं. दिस एनरेड हिम टू देअर हर्ट्स immediately, for even the mindest of us love to think that he has a forbidding exterior. बघा, त्याच्या बोलण्यामुळे लोक लगेच खुश होत असत हे आपण पाहिले. कारण आपल्यापैकी अगदी मवाळ स्वभावांच्या लोकांना सुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना करायला नक्कीच लोकांना आवडते. फॉरबिडिंग म्हणजे उग्र आणि भीतीदायक, आणि एक्सटिरियर म्हणजे बाह्य स्वरूप. नेक्स्ट पॅराग्राफ आपण इथे समजून घेऊया. द नट्स वेंडर ब्लेव आउट हिज प्लेयर अँड रोज टू गो होम. नट्स म्हणजे शेंगदाणा विक्री करणारा आपली ती ज्योत विझवायचे आणि घरी जाण्यासाठी उठला. त्यावेळी बघा काय व्हायचं, दिस वॉज सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. मग ॲस्ट्रॉलॉजरला सुद्धा, त्या ज्योतिषाला सुद्धा आपला पसारा गुंडाळायचा संकेत मिळायचा. कारण एकदा तो शेंगदाणा विक्रेता निघून गेला तर तो ज्योत विझवला तर तिथं अंधार पडायचा आणि मग कुठले लोक तिथे येणार. त्यामुळे तो लगबगीनं आपला पसारा गुंडाळायचा. आता आपल्याला आपलं दुकान बंद करावं लागेल असं त्याला भासायचं आणि तो लगेच दुकान बंद करायला घ्यायचा. सीन इट लिफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर ए लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेव्ड इन फॉर्म समवेअर अँड टच्ड द ग्राउंड बिफोर हिम. कारण आपण इथे समजून घेतलंय, कुठून तरी समोरच्या जमिनीवर येऊन पडणारा हिरवा प्रकाश सोडल्यास त्याला आता अंधारातच बसावे लागत असेल. He picked up his cowrie shells and paraphernalia म्हणजे a large number of small articles used in a
पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे थोडक्यात काय, सामान सुमान. सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो careworn, it will do you good to sit down for a while and chat with me. careworn म्हणजे लुकिंग सॅड, ट्रायड किंवा फुल ऑफ वरीज, तुम्ही खूप चिंताग्रस्त आहात किंवा चिंताग्रस्त वाटणे असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. आता ह्या पूर्ण सेंटेन्सचा मराठीत अर्थ आपण समजून घेऊ. त्याने वर पाहिले, वर त्याला एक माणूस समोर उभा दिसला. तो कुणी संभाव्य ग्राहक असू शकतो हे लक्षात आल्यावर तो म्हणाला, तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात. थोडा वेळ इथे बसा आणि माझ्याशी बोला, तुम्हाला बरं वाटेल. तो मनुष्य मोघम काहीतरी पुटपुटला. नेक्स्ट पॅराग्राफ. द ॲस्ट्रॉलॉजर्स प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन, वेअर ऑपन द ऑदर ट्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज, सेइंग, You call yourself an astrologers? आता हे बघा, ज्योतिषाने आपले म्हणणे पुन्हा पुन्हा मांडले किंवा त्याच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या इस्माने तळ हात ज्योतिषाच्या तोंडासमोर म्हणजे त्याच्या नाकाच्या जवळ घेऊन जात तो म्हणाला, तू स्वतःला ज्योतिषी म्हणतोस का रे? तू ज्योतिषी आहेस का, स्वतःला मानतोस का? The astrologer felt challenged and said, titling the other palm towards the green shaft of light, yours is a nature. Oh, stop that, the other said. त्या ज्योतिषाला आव्हान दिल्यासारखे वाटले, म्हणजे चॅलेंज दिल्यासारखे. त्यामुळे त्याचा तळहात हिरव्या प्रकाश ज्योतीच्या दिशेने वळवत तो म्हणाला, तुमचा स्वभाव. Oh, stop that, the other said. टेल मी समथिंग वर्थवाईल. थांबवा ते, तो मनुष्य म्हणाला, मला मुद्द्याचं काय, जे महत्वाचं आहे माझ्यासाठी ते मला सांगा. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आय चार्जेस ओनली 3 per question and what you get out to be good enough for your money. At this the other withdrew his arm, took out an anna and plugged it out to him, saying, I have some question to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with the interest. आता त्या ज्योतिषाला बघा, आपल्या मित्राच्या स्वाभिमान दुखावल्यासारखे झाले. तो काय म्हणतो बघा, आता तो ज्योतिषी त्या इस्माला काय म्हणतो बघा, मी प्रत्येक प्रश्नाचे फक्त 3 पैसेच घेतोय आणि तुमच्या पैशाच्या बदल्यात जे तुम्हाला मिळते ते पुरेसे असते. यावर आपला हात मागे घेत त्याने एक आना काढला. आता इथे एक आना पैशापेक्षा मोठा असतो, म्हणजे 100 पैसे मिळून एक आना तयार होईल जुन्या काळातील. तर तो पैशापेक्षा एक मोठी रक्कम त्याच्या हातात देतो, एक आना, आणि त्याच्या दिशेने बिरकावत म्हणजे त्याला देत टाकत, मला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही खोटे सांगत आहात, फसवत आहात, हे जर मी सिद्ध केले तर तो आना तुम्ही मला व्याजासह परत करायचा. तर ज्योतिषी यातून पळ काढण्यासाठी असा तो इस्माला म्हणतो बघा, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, समाधानकारक, सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक, विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता त्या काळात 5 रुपये खूप मोठी संख्या होती, कारण आना, पैसा आणि नंतर रुपया असा होता. तर तो काय म्हणतो की जर माझी उत्तरे तुम्हाला समाधानकर वाटली तर तुम्ही मला 5 रुपये देणार का? नो, तो म्हणतो नाही. ऑर विल यू गिव्ह मी 8 आना, मग 8 आणे देशील का तुम्ही? ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. ठीक आहे, तुम्ही चुकीचे सांगितल्यास मला दुप्पट द्यायला तयार असाल तरच, तो मनुष्य म्हणाला. उत्तर बरोबर आलं तर तुम्हाला मी 8 आणे देईन, पण चुकी सांगितलं तर तुम्हाला 16 आणे मला द्यावे लागतील. दिस फॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल
फर्दर आर्ग्युमेंट. म्हणजे बघा, दोघांच्या मध्ये जे काय करार झाला, युक्तिवाद झाला, त्या युक्तिवादानंतर हा करार मान्य झाला. द ॲस्ट्रॉलॉजर्स सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज देअर ऑर्डर लीड अ चेरूट. पण शिरूट म्हणजे काय समजून घेऊया. शिरूट म्हणजे चिरूट आणि चिरूट म्हणजे एक प्रकारचं सिगारेट. ज्योतिषाने वर देवाकडे पाहत प्रार्थना केली. आता तो पुढील माणूस थांबला होता. त्याने चिरूट पेटवला म्हणजे सिगारेट पेटवला. काडीपाटीच्या उजेडात त्या इस्माच्या चेहऱ्यावरची एक झलक ज्योतिषाला दिसली. म्हणजे त्याने काडीपेटी पेटवली त्यावेळी त्या इस्माची, त्या व्यक्तीचा चेहरा ज्योतिषाला दिसला. तो क्षणभर एकदम दचकला. द ॲस्ट्रॉलॉजर caught a glimpse of his face by the matchlight. There was a pause as car hooted on the road. त्याचबरोबर एका बाजूला रस्त्यावर मोटारीचा हॉर्न वाजत होता. A जुटक ड्रायव्हर्स swore at their horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. बग्गीवाले आपल्या घोड्यांना हाळी देत होते आणि वाहत्या गर्दीचा गोंगाट पार्कच्या अर्धवट गडदपणाला आणखीन कासावीस करत होता. म्हणजे ह्याच मध्ये रस्त्यामध्ये काही हॉर्स मोटारी होत्या. म्हणजे जुन्या काळामध्ये इंजन असं नसायचं गाड्याला, तर गाड्यासारखंच सिस्टीम बनवली होती गाडीसारखी, आणि त्याला पुढे घोडे असायचे आणि त्या मोटारीचा कर्कश आवाज, त्या बग्गी असायची घोड्याला, म्हणजे आपण टांगा म्हणतो तशा पद्धतीनं, आणि त्या घोड्याला ते हाळी मारत होते. म्हणजे थोडक्यात काय की त्या इस्माचा चेहरा पाहिला आणि पुन्हा त्याला ते कर्कश आवाज, मोटारीचा आवाज, त्यामुळे त्याचा जीव कासावीस होतो काय असं त्याला वाटायला लागलं. तर एक खूप गूढ रहस्य समोर इथे येत होतं. आपण हे पुढे बघूया. खूप मजेशीर पद्धतीनं ही कथा इथे ट्विस्ट होते. द ऑदर सॅट डाऊन सकिंग हिम चिरूट पॉपिंग आउट सॅट देअर रसली. तो मनुष्य चिरूटाचे झुरके म्हणजे त्या सिगारेटचे झुरके घेत एकदम धप्पने धुसमुसपणाने खाली बसला. तो खाली बसल्यानंतर बघा ज्योतिषीची अवस्था कशी झाली. द ॲस्ट्रॉलॉजर्स फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. तो खाली जसा बसला त्यावेळी त्या ज्योतिषाला खूप अनकम्फर्टेबल वाटलं, अस्वस्थ वाटायला लागलं. हिअर टेक युअर आना बॅग. आणि तो बसल्यानंतर त्यानं म्हणलं, हे घे बाबा तुझा आना परत घे. आय एम नॉट यूज टू सच अ चॅलेंज. मी अशा प्रकारे कोणतं चॅलेंज घेऊ शकत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला खूप उशीर झाला आहे. मी तुला काही ज्योतिष सांगू शकत नाही आणि तुझं चॅलेंज स्वीकारू शकत नाही. हे घे बाबा. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप म्हणजे बघा काय, तो आवरावर करू लागला. लगबगीने आपलं सगळं साहित्य आपल्या बागेत भरू लागला. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. म्हणजे त्या दुसऱ्याने त्याचं मनगट पकडलं त्या इस्माने आणि त्या ज्योतिषाला तो म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. आता तू असं सर्व सोडून जाऊ शकत नाही. तुझी आता सुटका होणार नाही अशी. यू ड्रॅग्ड मी इन वाईल आय वॉज पासिंग. म्हणजे मी जात होतो पण तूच मला बोलवलंयस. आता तुझी सुटका होऊ शकत नाही. तूच मला इथं आणलेलं आहेस. द ॲस्ट्रॉलॉजर शेवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज वॉइस शूक अँड बिकम फेंट. ज्योतिषी त्याच्या तावडीत थरथरू लागला आणि त्या ज्योतिषाचा आवाज सुद्धा कापू लागला आणि क्षीण म्हणजे एकदम हळूवार झाला. लिव्ह मी टुडे. आता मला सोड. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. मी तुला उद्या तुझ्याशी बोलेन. द ऑदर ट्रस्ट हिज पाम अँड हिज फेस अँड सेड,
आपला तळहात त्याच्या तोंडासमोर जोराने पुढे करीत त्याने म्हटले, चॅलेंज इज चॅलेंज. आव्हान हे आव्हान असतं. गो ऑन, सुरू कर. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसेस्ड विथ हिज थ्रॉट ड्राईंग अप. ॲस्ट्रॉलॉजरला लक्षात आलं की आपला घसा आता कोरडा पडत आहे. तरी पण तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे तो ज्योतिषी बोलू लागला. देर इज अ वुमेन. एक स्त्री आहे. स्टॉप, सेड द ऑदर. तो मनुष्य म्हणाला, थांब. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? आन्सर दिस अँड गो. मला आता असं काही उत्तर नको आहे. ओके, फिरवा फिरवीचं. मला हे उत्तर दे की मी ज्याचा शोध घेतोय त्यात मी यशस्वी होईन का आणि ते मला सापडेल का? एवढं मला येस आणि नो मध्ये सांग. जर मला उत्तर तू नाही दिला, अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टू टेल यू दिस जॉर्ज ऑल युअर कॉईन. म्हणजे तुझ्याकडे जितके कॉईन आहेत आतापर्यंत दिवसभरात जमा झाले ते सगळे माझ्याकडे जमा करायचे आणि निघायचे इथे. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्शन्स अँड रिप्लाइड. इनकॅन्शन्स म्हणजे काही पुटपुटणं, म्हणजे काही मंत्र उच्चार करणं, असं तो करायला लागला. ऑल राईट, आय विल स्पीक. ठीक आहे, मी तुझ्याशी बोलतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. तर मी सांगितलं आणि ते तुला कन्व्हिन्सिंग असेल, म्हणजे तुला मान्य असेल, योग्य असेल, तुला समजलं असेल किंवा तुझं समाधान झालं, कन्व्हिन्सिंग म्हणजे तुझं समाधान झालं, तर तू मला आता आणा न देता ₹1 द्यायला पाहिजे. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. तरच मी माझं तोंड उघडेन, नाहीतर मी उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आता तो धाडसानं म्हणाला, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे बी डू व्हॉट यू लाईक. तरच, अन्यथा मी तोंड उघडणार नाही आणि मग जर तुला काय करायचं असेल ते कर. आफ्टर ए गुड डील ऑफ हॅगलिंग म्हणजे बार्गिंग, म्हणजे बार्गिंग करणं किंवा व्यवहार करणं. त्याचा व्यवहार झाला आणि मग दोघं समज झालं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड. मग तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे तो ज्योतिषी म्हणाला, यू वेअर लिफ्ट फॉर डेड. आय एम राईट. तू मरणापासून वाचलेला आहेस, हे बरोबर आहे का? हा. टेल मी मोर. ठीक आहे, बरोबर आहे, सांग पुढे. एकदा सुरा खुपसला होता तुझ्या शरीरात, म्हणजे सूर्यानं तुझ्यावर वार झाला होता. तो ज्योतिषी म्हणाला, गुड फेलो. भले बहादर, बरोबर बोलतोस तू. ही बॅड हिज चेस्ट टू शो द स्कॅर. मग त्याने आपल्या छातीतले वर्ण दाखवला. आज व्हॉट एल्स. अजून काय सांगू शकतो, सांग मला पटकन. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू ए वेल नियर बाय इन द फेल. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. तर तो म्हणाला, आणि मग तुला तिथल्या एका शेताजवळच्या एका विहिरीत ढकलून दिले होते, मरायला सोडून दिले होते. आय शुड हॅव बीन डेड इफ समवन पॅसेंजर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. मग तो म्हणाला, बरोबर आहे मित्रा, तिथून जाणाऱ्या एका इस्माने विहिरीत डोकावून पाहिले नसते तर मी मेलच असतो. एक्सक्लेम्ड द ऑदर ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. तो भावनाविश झाला आणि तो उद्गारला एकदम चिंकाळून किंवा आनंदानं. एक पुढचा जन्म झाला. वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड क्लेचिंग हिज फिस्ट. म्हणजे त्यानं मी त्याचा बदला कधी घेऊ शकतो, मुठ घट्ट आवळत त्याने विचारले. इन द नेक्स्ट वर्ल्ड answered the astrologer, he died 4 months ago in a far off town. आता पुढच्या जन्मीस तू त्याचा बदला घेऊ शकतो, ज्योतिषाने उत्तर दिले. कारण का 4 महिन्यापूर्वी त्याचा एका दूरवरच्या गावात मृत्यू झाला. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तो तुला कधीच दिसणार नाही, कारण तो मृत्युमुखी पडलाय.
The other grounded on hearing it. Grounded on hearing it, the astrologer processed. तो इसम हळहळला. आता पुढे ज्योतिष म्हणाला, गुरु नायक, you know my name? The other said, taken aback. गुरु नायक, असं तो ज्योतिष उद्गारला. तुला माझं नाव माहीत आहे? तो आश्चर्यचकित होत म्हणाला. Yes, I know all other thing. गुरु नायक, listen carefully to what I have to say. मला बरंचसं माहीत आहे तुझ्या विषयी. आता तू माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐक. युअर विलेज इन 2 day जर्नी डू नॉर्थ ऑफ दिस टाउन. म्हणजे तुझं शहर उत्तरेच्या 2 दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावर तुझं गाव आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन पकड आणि निघ येतून. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तू लगेच पटकन घरी नाही गेला तर तुझं आयुष्य खूप धोकादायक मध्ये राहणार आहे. तुझं आयुष्य खूप धोकादायक होईल. ही टूक आउट अ पिंच ऑफ स्क्रॅड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्यानं काय केलं, एक चिमूटभर पवित्र राख बाहेर काढली. आता ती पवित्र कशी म्हणणार, पण ती राख काढली आणि त्याच्यावर धरली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवार्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. बघा, तो अधिक आत्मविश्वासाने काय म्हणाला, तुझ्या कपाळावर ही राख पास आणि घरी जा. पुन्हा कधीही दक्षिण दिशेला प्रवास करू नकोस. बघ, म्हणजे तू 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. मी पुन्हा घर सोडू का जाऊ, तो इसम विचार करत म्हणाला. द अदर सेड रिफ्लेक्टली, आय वॉज ओनली गोइंग अवे नाऊ अँड देन टू लुक फ्रॉम हिम टू चॉप आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी वारंवार त्याला शोधण्याकरिता आणि तो मला भेटल्यावर त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने बाहेर पडत असे. त्याने खेदाने मान हलवली. ही हॅज एक्सेप्ट माय हँड. आय होप ॲट लिस्ट ही डेड हॅज ही डिझर्वड. यस, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तो माझ्या हातातून निसटला. निदान त्याचा मृत्यू वाईट झाला असेल त्याच्या लायकीप्रमाणे, असे मला वाटतं, किंवा असे मी समजतो. होय, असं ज्योतिषी म्हणा. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. एका लॉरी खाली म्हणजे एका ट्रक खाली चिरडला गेला. द अदर लुक्ड ग्रेटफिल्ड टू हिअर इट. ग्रेटफिल्ड म्हणजे सॅटिस्फाईड, समाधाने, आनंदाने. हे ऐकून त्याला आनंद झाला त्या इस्माला. एकदा बघूया. द प्लेस वॉज डिस्पेअर्ड बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप द आर्टिकल अँड पुट देम इन टू हिज बॅग. ज्योतिषी आपले साहित्य गोळा करून आपल्या जुळीत घालीपर्यंत ते ठिकाण एकदम सुनसान झाले होते. म्हणजे रस्त्यातून येण्या जाणाऱ्या ज्या छोट्या छोट्या कार्ट्स होत्या, गाड्या होत्या, हे सगळे बंद झाले होते. हिरवा उजेड सुद्धा, जी ज्योत पडत होती ती ज्योत पण नाहीशी झाली. द ग्रीन शफ्ट वॉज ऑल्सो गॉन. मला एक समजून घेऊया. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. ज्योतिषी घरी पोहोचोपर्यंत जवळपास मध्यरात्र झाली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ऑन एक्सप्लेनेशन्स. बायको तिची वाट बघत दरवाजात थांबली होती आणि उशीर का झालं याचा जॉब विचारण्याकरता ती तिथे थांबली होती आणि ती त्या ज्योतिषीला विचारत होती की का उशीर झाला. ही प्लग द कॉइन ॲट द हँड सेड, काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. त्याच्याकडे असणारे सर्व नाणी त्यानं त्याच्या बायकोच्या हातात दिला आणि म्हणाला, मोज हे, एकाच माणसाने हे सर्व मला दिलेलं आहे. टेलो अँड हाफ आना शी शेड काउंटिंग. शी वॉज ओव्हर जॉयड. 12.5 आणे मोजत ती म्हणाली. तिला फार आनंद झाला. नेक्स्ट, आय कॅन बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. मी उद्या थोडासा गूळ
आणि नारळ खरेदी करेन. द चाइल्ड हॅज बीन आस्क्ड फॉर स्वीट फॉर सो मेनी डेज नाऊ. बरेच दिवसापासून मुलं गोड काहीतरी कर असं म्हणत होते, मिठाई मागत होते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी त्यांच्यासाठी काहीतरी छान पदार्थ बनवेन. स्टफ काय, खाण्याचा काहीतरी चांगला पदार्थ. द स्वाईन हॅज चिटेड मी. स्वाईन म्हणजे डुक्कर. त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिसेड मी अ रुपी. त्याने मला ₹1 द्यायचे कबूल केलं होतं. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. मग तो ज्योतिष म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. तुम्ही काळजीत दिसताय. काय घडलं? काय चुकीचं काय घडलं का? नथिंग. काहीच नाहीये. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द ऑइल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. ऑइल म्हणजे स्टारिंग कोट किंवा खाटेवर बसणं असं म्हणू शकतो. इथे रात्रीच्या जेवणानंतर खाटेवर बसून तो तिला म्हणाला, तुला कल्पना आहे का माझ्या डोक्यावर किती मोठे ओझे उतरलेले आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड ऑल दिस इयर. दॅट वाज द रिझन वाय आय एम रन अवे फ्रॉम होम, settled here and married you. Here you, he is alive. हे बघ, इतके वर्ष मला असं वाटायचं की एका माणसाच्या रक्ताने माझे हात माखलेले आहे किंवा माझ्या हातून एकाचा खून झालाय आणि तो व्यक्ती दगावलाय असं मला वाटलं. आणि हे वाटल्यामुळंच, ह्या कारणामुळंच मी घरातून पळालो आणि इथे येऊन ह्या गावात स्थायिक झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. आता तो माणूस जिवंत आहे. शी गॅस्प्ड, यू ट्रायड टू किल हिम. धास्ती खाऊन किंवा घाबरून म्हणाली, तू त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होतास का? येस, इन आवर विलेज when I was silly youngster, we drunk, gambled and quarreled badly one day. Why think of it now? Time to sleep, he said, yawning and stretched himself on the oil. Dear